मकर संक्रांतीला शास्त्रामध्ये अशा 10 गोष्टी आहेत ज्या केल्याने सुख समृद्धी लाभते, करिअरमध्ये यश मिळते, आर्थिक प्रगती होते, आरोग्य सुदृढ होते। मकर संक्रांतीसाठी उत्तम उपाय असे मानले जाते की या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतो। तसेच यामुळे शनी, राहू, केतू यांच्या दोषातूनही मुक्ती मिळते आणि चांगला लाभ होतो असे सांगितले जाते। यज्ञाने मिळेल हा फायदा। मकर संक्रांतीच्या दिवशी घरी यज्ञ करा, गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करत करत तीळ अर्पण करा। असे मानले जाते की यामुळे घरामध्ये आनंद येतो, रोग दूर होतात, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो। सौभाग्याच्या वस्तू। मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला हळदी कुंकू समारंभ करतात। विवाहित स्त्रिया एकमेकांना हळद आणि कुंकू लावतात आणि सौभाग्याच्या साहित्याचे वाटप करतात। यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभते आणि सौभाग्य वाढते असे मानले जाते। या गोष्टी दान करा। मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे। पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मकर संक्रांतीला पूजेनंतर तुमच्या राशीनुसार या वस्तूंचे दान करा। मेष राशी। मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे। यामुळे मेष राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला लाल मिरची, लाल वस्त्र आणि मसूर दान करावे। वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला पांढरे तिळाचे लाडू, तांदूळ आणि साखर दान करावे। मिथुन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या भाज्या, फळे आणि मूग डाळ दान करावी। कर्क राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे। यामुळे कर्क राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पांढरे वस्त्र आणि तुपाचे दान करावे। सिंह राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला गूळ, मध आणि शेंगदाणे दान करावे। कन्या राशींनी मकर संक्रांतीच्या दिवशी मुगाची खिचडी तयार करून ती गरीब गरजू भुकेल्यांना दान करावी। तुळ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला पांढरे वस्त्र, लोणी, तांदूळ आणि साखर दान करावे। वृश्चिक राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला शेंगदाणे, गूळ आणि लाल गरम कपडे दान करावे। धनु राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र, केळी, बेसन आणि हरभरा यांचे दान करावे। मकर राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाची चिक्की आणि लाडू दान करावे। कुंभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे, मोहरीचे तेल, बूट आणि चामड्याचे बूट दान करावे। मीन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळी मोहरी, हरभरा डाळ आणि हंगामी फळांचे दान करावे। हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या मकर राशीत प्रवेश होताच प्रत्येक शुभ कार्य जसे की लग्न, घर गरम करणे, घर बांधणे, घर खरेदी करणे इत्यादी अनेक ठिकाणी याला खिचडी उत्तरायण आणि लोहरी असेही म्हणतात। सनातन धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व दिले जाते। जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। मकर संक्रांतीच्या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान केले जाते। मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त। यावेळी 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे। मकर संक्रांतीची सुरुवात 14 जानेवारी 2024 रोजी रात्री 8:43 होईल। मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 15 जानेवारी रोजी सकाळी 6:47 सुरू होईल आणि संध्याकाळी 5:40 समाप्त होईल। दुसरीकडे महापुण्य काल 7:17 पासून ते 9:06 असेल। उदय तिथीनुसार पवित्र आणि महान पवित्र काळात स्नान करणे आणि दान करणे शुभ आहे। या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 पासून ते 12:52 असेल। विजय मुहूर्त या दिवशी दुपारी 2:16 पासून ते 2:58 असेल। मकर संक्रांतीच्या दिवशी उपद्रवी अन्नाचे सेवन करू नये। मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा लसणापासून दूर ठेवावा। मांस देखील सेवन करू नये। चुकीचे भाषण वापरू नका। मकर संक्रांतीच्या दिवशी कोणासाठीही चुकीचे शब्द वापरू नयेत आणि कोणावरही रागवू नये। कुणासाठीही अपशब्द वापरू नयेत। झाडे तोडू नका। मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते। तसेच या दिवशी तुळस तोडू नये, असे करणे अशुभ मानले जाते। औषधे घेऊ नका। या दिवशी कोणत्याही प्रकारची नशा करू नका। दारू, सिगारेट, गुटखा इत्यादींचे सेवन टाळावे। तसेच या दिवशी मसालेदार अन्नाचे सेवन करू नये। गंगा स्नान। या दिवशी गंगा स्नान केल्याशिवाय अन्न सेवन करू नये। या दिवशी गंगा किंवा इतर कोणत्याही नदीत जाऊन स्नान करावे असे मानले जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरी कोणी भिकारी, साधू किंवा वृद्ध आले तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये। मकर संक्रांत वाहन व स्वरूप। संक्रांत ह्या वर्षी घोड्यावर बसून येत असून उपवाहन सिंह आहे। तसेच काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला आहे। कपाळावर हळदीचा टिळा आहे। हातात वासासाठी दुर्वा असून नाव महोदरी आहे।
सोने धारण केले आहे व वयोवृद्ध आहे. संक्रांत नैऋत्य दिशेकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे. 14 जानेवारी या दिवशी भोगी आहे. त्या दिवशी मिश्र भाजी, तिळाची भाकरी व खिचडी बनवतात. 15 जानेवारी या दिवशी मकर संक्रांत आहे. या दिवशी तिळाचे गोड पदार्थ बनवतात व तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असेही म्हणतात. 16 जानेवारी या दिवशी किंक्रांत आहे, म्हणजेच करीदिन आहे. या दिवशी चांगले कोणते काम करीत नाही. मकर संक्रांती महत्त्व. मकर संक्रांत या दिवशी सूर्य भगवान यांच्याबरोबर श्री गणेश व माता लक्ष्मी व भगवान शंकर यांची सुद्धा पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. या दिवशी तीळ व गुळ यांचे दान केल्याने पुण्य मिळते. मकर संक्रांत या दिवशी सुवासिनी आपले घर स्वच्छ करून जरीची साडी नेसून आपल्या संसारासाठी, घरासाठी व आपल्या सौभाग्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी पूजा करतात. पूजा झाल्यावर 5 बोळक्यांची म्हणजेच सुगडाची पूजा केली जाते व ती पूजा केलेली बोळकी सवाष्ण महिलेला वाण म्हणून दिले जाते. पूजा झाल्यावर तिळगुळाची पोळी व तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू बनवून नैवेद्य दाखवतात. ऐतिहासिक महत्त्व. मकर संक्रांती या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनी यांना भेटायला जातात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत, म्हणून या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात. याच दिवशी भीष्म पितामह यांनी आपला देह त्याग केला होता. याच दिवशी गंगा नदी सागराला मिळाली होती, म्हणून या दिवशी गंगा स्नान करतात. तसेच या दिवसापासून थंडी कमी होत जाते. मकर संक्रांती या दिवशी दान, स्नान, श्राद्ध, तर्पण, जप, तप याचे जास्त महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजाचे महत्त्व. मकर संक्रांतीला महापर्व सुद्धा संबोधले जाते. या दिवशी सूर्यदेवाचे उत्तरायण होत जाते. अशा वेळी आपण सूर्यदेवाची मनोभावे पूजा अर्चा केली तर बरेच लाभ होतात व आपल्या जीवनातील कष्ट दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर व्यक्तीच्या आयुमध्ये वृद्धी होऊन तब्येत चांगली राहते. असे म्हणतात की रवी योग मध्ये सूर्यदेवाची पूजा केल्यास व्यक्तीच्या कामामध्ये सफलता मिळते. मकर संक्रांती कधी आहे? 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांती आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरेकडे सरकतो. हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवितो आणि भारतात तो पिकांच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचे आयोजन केले जाते. या दिवशी गंगेस्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते. मकर संक्रांतीसाठी शास्त्रांमध्ये 10 उत्तम उपाय सांगितले आहेत, जे केल्याने माणसाचे निद्रिस्त भाग्य जागृत होते. मकर संक्रांतीसाठी उत्तम उपाय. असे करा स्नान. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य त्यागराज शनिदेवावर कोपला आणि आपल्या घरी गेला. असे मानले जाते की या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतो. 7 अश्वमेध यज्ञ केल्याने साधकाला समान पुण्य प्राप्त होते. हवनाचे हे फायदे होतील. मकर संक्रांतीच्या दिवशी घरी आंब्याच्या लाकडाने हवन करा. यामध्ये गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करताना तीळ अर्पण करा. असे मानले जाते की याने घरात सुख समृद्धी येते, रोग संपतात, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. सूर्याला अर्घ्य. मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. पाण्यात लाल चंदन, लाल फुले, काळे तीळ आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. त्यामुळे मानसन्मान वाढतो, करिअर सूर्यासारखे चमकते. शृंगाराच्या वस्तू दान करा. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी कुंकूचा विधी करतात. विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहाचे रक्षण करण्यासाठी एकमेकींना हळद आणि कुंकू लावतात आणि विवाह साहित्याचे वाटप करतात. असे मानले जाते की यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि सौभाग्य वाढते. लक्षात घ्या की सुहागासाठी सामग्री 14च्या संख्येत असावी. या गोष्टींचे दान करा. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीळ, घोंगडी, लाल वस्त्र, लाल मिठाई, शेंगदाणे, तांदूळ, मूग डाळ, खिचडी, गूळ आणि काळी उडीद डाळ दान केल्याने शनी, राहू, केतू आणि सूर्याची शुभफळ प्राप्त होते. माणूस श्रीमंत होतो. पशुपक्ष्यांची सेवा. या दिवशी गायींना हिरवा चारा, मुंग्यांना साखर आणि पीठ, माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी देणे शुभ मानले जाते. त्यामुळे पैसा येण्याचा मार्ग सुकर होतो. काळे तीळ. मकर संक्रांतीच्या दिवशी मुठभर काळे तीळ कुटुंबाच्या डोक्यावर 7 वेळा प्रहार करा आणि उत्तर दिशेला फेकून द्या. असे मानले जाते की यामुळे रोग बरे होतात, कर्जाच्या समस्येतून सुटका मिळते. पितृ वर्षभर प्रसन्न राहतील. पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने आणि मकर संक्रांतीच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास पितृ वर्षभर प्रसन्न राहतात. कुटुंबात वंशवृद्धी होते, वैवाहिक जीवन आनंदी राहते, आशीर्वाद घडतात. तुपाचे दान. मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख प्राप्त होते. या वस्तू घरी आणा.
मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस, तांबे, सुहाग, साहित्य, तीळ, झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे प्रगती होते, व्यवसायाचा विस्तार होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला शास्त्रात खूप महत्त्व दिले गेले आहे. तिळगुळ, तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुख समृद्धी देत नाही, तर अनेक जन्मांचे पुण्यही देते. आज आम्ही तुम्हाला अशाच 6 गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्याचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी केल्याने तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते. यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या गोष्टी दान करू शकता. तिळाचे दान. मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असेही म्हणतात. या दिवशी तीळ दान केल्याने खूप फायदा होतो. यामुळे शनिदोष दूर होतो. याशिवाय भगवान विष्णू, सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्नपदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करा. ब्लँकेट. मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करा. असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब, असहाय्य, गरजू लोकांना काळे ब्लँकेट दान करा. लक्षात ठेवा, हे ब्लँकेट वापरलेले नसावे. गुळ. ज्योतिषशास्त्रात गुळाचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. मकर संक्रांत रविवारी येत आहे. या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. खिचडी. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ, उडीद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो. या गोष्टी शनी, बुध, सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहे. या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा होते. तूप. मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते, कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी आहे. मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीत तूपदान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतात. हे दोन्ही ग्रह जीवनात यश, सुख, समृद्धी आणि सन्मान घेऊन येतात. उडदाची डाळ. ज्योतिषशास्त्रात उडद हे शनिग्रहाशी संबंधित मानले जाते. मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीद डाळ दान करू शकता. असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा डयाचा त्रास होत आहे, त्यांना त्यातून आराम मिळू शकतो. जेव्हा सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या राशी परिवर्तनाला संक्रांती म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तिला मकर संक्रांत म्हणतात. यावेळी संक्रांतीचा सण 2 दिवस साजरा केला जाणार असून काही लोक हा सण 14 जानेवारीला तर काही जण 15 जानेवारीला साजरा करतील. या दिवशी स्नान, दान आणि धार्मिक कार्य केले जातात. असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने अनेक पटींनी चांगले फळ मिळते. शास्त्र आणि पुराणात या दिवसाचा लाभ घेण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने कुटुंबात सुख शांती राहते आणि आर्थिक संबंधित समस्याही दूर होतात. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी करावयाच्या या उपायांबद्दल. मंत्राचा जप. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागर, गंगा नदी इत्यादी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. म्हणून या दिवशी पाण्यात गंगाजल, तीळ आणि सप्तमृत्तिका मिसळून स्नान करावे आणि नंतर गंगा मैयाचे ध्यान करत उत्तर दिशेकडे तोंड करून स्नान करावे. तसेच स्नान करताना गंगे, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु या मंत्राचा जप करावा. असे केल्यानं पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. वस्तूंचे दान. सूर्य आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, खिचडी आणि धार्मिक पुस्तकांचे दान करणे खूप शुभ मानले जाते. खिचडी बनवून गरीब आणि गरजू लोकांना खायला द्या. तसेच तीळ व धार्मिक पुस्तके दान करा. तसेच भगवान विष्णूला तीळ अर्पण करावे. असे केल्याने घरात सुख शांती राहते आणि धनात वृद्धी होते. या दिवशी शनिदेवाची पूजा करून काळे तीळ आणि गुळाचे लाडू खाल्ल्याने सूर्य आणि शनी दोघांचीही कृपा होते. मकर संक्रांतीच्या दिवशी मूठभर काळे तीळ घेऊन घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावर 7 वेळा फिरवून घराच्या उत्तर दिशेला टाकावे. असे केल्याने घरात समृद्धी राहते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. यासोबतच काळ्या तिळाचे लाडू, लोकरीचे कपडे, काळे तीळ, गूळ आणि रेवडी दान करणे पुण्यकारक मानले जाते, कारण या गोष्टी सूर्य आणि शनीशी संबंधित आहेत. महालक्ष्मी प्रसन्न होते. संक्रांतीच्या दिवशी सकाळी 14 कवड्या घ्या आणि दुधात केशर मिसळून त्यांना आंघोळ घालून मग गंगेच्या पाण्याने स्वच्छ करून लाल कपड्यात महालक्ष्मी समोर ठेवा. त्यानंतर 2 दिवे लावा, एक तुपाचा आणि दुसरा तिळाच्या तेलाचा. लक्ष्मी देवीच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा आणि डाव्या बाजूला तिळाच्या तेलाचा दिवा ठेवावा. यानंतर शंख हातात घेऊन ओम संक्रांत्ये नमः या मंत्राचा 14 वेळा जप करून सिद्ध करा.
त्यानंतर दुपारी 12 वाजता शंख उचलून पर्स, कपाट, भांडार इत्यादी ठिकाणी ठेवा. नंतर दिव्याचे स्थान बदला. उजवीकडचा डावीकडे आणि डावीकडचा उजवीकडे ठेवा व दिवा सतत तेवत ठेवा. संध्याकाळी घराच्या दारावर तुळशीला तुपाचा दिवा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावा. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. कुंडलीत सूर्य आणि चंद्राची स्थिती आहे बलवान. मकर संक्रांतीच्या दिवशी गायींना हिरवा चारा खायला द्यावा, तसेच पक्ष्यांना खायला द्या. असे केल्याने चंद्र आणि शुक्र दोष दूर होतात. तसेच त्यांचे कुंडलीतील स्थान देखील मजबूत होते. तसेच पितरांच्या शांतीसाठी या दिवशी पाणी अर्पण करावे. पितरांना जल अर्पण केल्याने घरात आरोग्य, सुख, समृद्धी येते आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. दुसरीकडे सुख आणि सौभाग्य वाढीसाठी विवाहित महिलांनी 14 संकेत सौभाग्याच्या वस्तू दान कराव्यात. काळ्या तिळाचे तोडगे. ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनी 7.5 अडीचकी सुरू आहे त्यांनी पौष महिन्यातील शनिवारी वाहत्या पाण्यात काळे तीळ सोडावे. यामुळे शनिदेवाच्या प्रकोपापासून सुटका होते. पौष महिन्याच्या शनिवारी काळ्या तिळाचे दान केल्याने राहू केतूच्या अशुभ प्रभावातून दिलासा मिळतो. या व्यतिरिक्त कालसर्प योग आणि पितृदोषातून मुक्तता होते. पौष महिन्यातील प्रत्येक शनिवारी काळे तीळ आणि काळे उडद काळ्या कपड्यात बांधून गरिबाला दान करा. यावेळी काही पैशांचंही दान करा. यामुळे आर्थिक अडचण दूर होते. वारंवार आर्थिक अडचण येत असेल तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत एक मुठी काळे तीळ ओवाळून घराच्या उत्तर दिशेला फेका. यामुळे आर्थिक चणचण भासत नाही. तुमच्यावर संकटांचा डोंगर उभा राहिला असेल आणि संकट संपण्याचं नाव घेत नसेल तर ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा जप करा. शनिवारी दुधात काळे तीळ टाकून पिंपळाला द्या. यामुळे वाईट काळापासून सुटका होते. अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.